पेट्रोल डिझेल दरवाढीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीचा खर्च आणि शेतमालाच्या वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याने शेतकऱ्यांचा आणि शेती व्यवसायाचा खर्चाचा ताळमेळ बिघडणार आहे। गेले अनेक दिवसांपासून शेतमालाला बाजारभाव मिळत नाहीयेत आणि त्यातच खत औषधांच्या किमती वाढल्या आहेत। आता पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने शेतकरी पूर्णतः अडचणीत सापडला असून शेती व्यवसाय करायचा की नाही या धर्मसंकटात शेतकरी सापडला आहे। आता शेतकऱ्याला काय हा येतो, आता पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढल्यामुळे आता हा माल मार्केटपर्यंत पोचवायचा आहे। शेवटी आता ते पोचवायचा माझ्या ट्रॅव्हलिंग खर्च आला, परत त्या मालामध्ये तो माल काढल्यानंतर दुसरा माल करायचा म्हणजे परत ट्रॅक्टरचं काम आलं, डिझेलमुळे त्यांचे रेट वाढलेत। त्याच्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे। लाईट टिकत नसल्यामुळे डिझेल इंजिन वापरावं लागतं आणि डिझेल इंजिन वापरावं लागतं म्हणल्या डिझेल आणावंच लागतं। त्यामुळं शेतकऱ्याचं आणखीनच अडचण वाढलेली आहे। एकीकडे आता कांद्याला बाजार नाही, कोणत्याच मालाला बाजारभाव नाही आणि त्यातही आता हे डिझेल पेट्रोलचे दर वाढून अजून शेतकरी अडचणीत कसा येईल हे सरकारचं धोरण असल्यासारखं शेतकऱ्याला वाटू लागलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये काही दिवसातच एका ठिकाणी खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे, परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी खरीप हंगामापूर्वी शेतीची पूर्व मशागत त्या ठिकाणी करायला लागते आणि त्या पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणे असन, फन्नी असन किंवा रोटावेटर असन अशा प्रकारचे वैतूक त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्या ठिकाणी करावे लागते। आणि आत्ताच त्या ठिकाणी काही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दरवाढीचं संकट शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे। खरं तर इंधन दरवाढ करत असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही मालात त्या ठिकाणी बाजारामध्ये कुठलीही दरवाढ झाली नाही, परंतु इंधनामध्ये दरवाढ त्या ठिकाणी झालेली आहे। वारंवार खताच्या किमतींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे, औषधांच्या किमतींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। परंतु हे करत असताना पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर त्या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम खरं तर या अर्थाने केलेलं आहे। खरं तर शेतकऱ्याचा हा माल आपण पाहतो, टोमॅटोसारखं पीक त्या ठिकाणी हातातोंडाशी आता आलेले आहे। ते बाजारपेठेमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तर ते कुठल्याही वाहनातून घेऊन जायला लागतं आणि त्यासाठी त्याला त्या ठिकाणी इंधनाची गरज आहे। शेतकऱ्याच्या पूर्व मशागतीसाठी इंधनाची गरज आहे, याला औषध मारायची जरी म्हटलं तरी पेट्रोलची गरज आहे।